नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी 2014ची क्राईम थ्रिलर फिर आई हसीन दिलरुबा एक्सप्लेन करणार आहे. मंडळी, हसीन दिलरुबा या मूवीचा हा दुसरा पार्ट आहे. हसीन दिलरुबा पण मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही आधी बघून मग या व्हिडिओला बघावं असं मी सजेस्ट करेल. हसीन दिलरुबा या मूवीच्या एक्सप्लेनेशन व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट सेक्शनला देत आहे. तो व्हिडिओ बघून या व्हिडिओला बघाल तर तुम्हाला जास्त लिंक लागेल. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. मूवीच्या सुरुवातीला आपण टीव्हीवर न्यूज बघतो, ज्यात सांगितलं जातं की पुराच्या पाण्यामुळं मगरी आग्रासारख्या शहरात आल्या आणि त्यांचा धुमाकूळ वाढलाय. आता आपण अभिमन्यू नावाच्या एका कंपाऊंडरला बघतो. तो घरमालकीणला तपासण्यासाठी आला असतो. त्या लेडीकडे राणी भाड्याने राहायची. अभिमन्यूला राणी पसंत असते आणि तिला बघण्यासाठी तो त्या लेडीच्या चेकअपच्या बहाण्याने तिथे येतो. आताही चोरून चोरून तो राणीलाच बघत असतो. राणी आता एक ब्युटी पार्लर चालवते आणि त्यातच ती बिझी असते. अभिमन्यू राणीला मूवीसाठी विचारतो. तेव्हाच राणीला तिचा हसबंड रिशू दिसतो आणि ती त्याच्याच विचारात मग्न होऊन अभिमन्यूची पूर्ण गोष्ट ऐकल्याविनाच त्याला हो बोलते. रिशू असा चोरून लपून का राहायचा हे तुम्हाला मूवीच्या फर्स्ट पार्टला बघितल्यावर लक्षात येईलच. आपल्याला माहिती असतं की राणी आणि रिशूच्या कांडामुळं त्यांना असं वेगवेगळं आणि चोरून लपून राहावं लागतं. रिशू एक ट्रॅव्हल एजंटशी बोलून थायलंड जाण्याचा बंदोबस्त करत असतो. तो असं जीवन जगून कंटाळला होता. त्याला त्याच्या पत्नीसोबत फ्रीली जगायचं होतं. रिशू एक कोचिंग सेंटरमध्ये मुलांना शिकवायचा आणि पूनम नावाच्या एका हँडिकॅप मुलीच्या घरी तो भाड्याने राहायचा. पूनमला रिशूविषयी सेक्शुअल फिलिंग असतात, पण रिशू काय तिला जास्त भाव देत नाही. राणीने अभिमन्यूला मूवीसाठी हो बोलण्यामुळं तो आनंदात इव्हिनिंग शोच्या पूर्ण तिकीट्स खरेदी करतो, जेणेकरून सिनेमा हॉलमध्ये त्यांच्या व्यतिरिक्त कोणीच राहू नये म्हणून. राणीच्या घरी कोणीच नसल्यामुळं ती रिशूला घरी बोलावते आणि ते दोघं इंटिमेट होतात आणि या चक्करमध्ये तिने अभिमन्यूला मूवीचं प्रॉमिस केलंय ही ती विसरूनच जाते. अभिमन्यू राणीचा वेट करून थकतो. शेवटी उदास होऊन तो राणीला भेटायला येतो. तेव्हा राणी त्याला माफी मागते. अभिमन्यू बोलतो की काही हरकत नाही, आपण पुढच्या फ्रायडेचा प्लॅन बनवू. मी तुमचा परत तिथे वेट करेन. या सगळ्या गोष्टी राणी रिशूला सांगते. तेव्हा तो हसतो आणि राणी बोलते की हसू नकोस, मला अभिमन्यूसाठी वाईट वाटतंय. तेव्हा रिशू बोलतो की तू अशा कित्येक तुझ्या आशिकांचा कत्ल केलाय आणि कित्येकांच्या तर डेड बॉडीज पण मिळाल्या नाही. राणी काही बोलणारच तर तिची पर्स घेऊन चोर तिकडून पडतो आणि त्याच्या मागे पडतो रिशू. तेव्हाच तिथं ACP किशोर येतो आणि तो राणीला तिथं बघतो. ACP किशोरनेच नीलची केस हँडल केली होती आणि दिनेश पंडितांची कसोली का कहर नॉव्हेल वाचल्यानंतर त्यांना रिशू आणि राणीचा पूर्ण खेळ समजला होता, पण तो रिशूला अजूनपर्यंत पकडू शकला नसतो. किशोर आता राणीच्या मागेच लागला असतो, कारण त्याला खात्री होती की रिशू जिवंत असून आग्र्यामध्येच आहे. पोलिसांची राणीवरची पाळत वाढली असते. आता राणी आणि रिशूचं भेटणं अशक्य झालं असतं. तेव्हा राणी पोलिसांची नजर चुकून एका दुकानातून रिशूला कॉल करते. तेव्हा रिशू बोलतो की घाबरू नकोस, हिम्मत ठेव. मे बी पोलीस तुला परत इंटरोगेशनसाठी बोलवतील, पण तू घाबरू नकोस. आणि होतं पण तसंच. ACP किशोर राणीला इंटरोगेशनसाठी बोलवतात आणि तिथं येतात सिनियर इन्स्पेक्टर मृत्युंजय, जे नीलचे सख्खे काका असतात. नील त्यांना मोंटू काका असं बोलायचा. काका आता नीलच्या खुनाऱ्याचा शोध लावण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतात. त्यांच्या सोर्सेस थ्रू पता लावून ते त्या ट्रॅव्हल एजंटला कस्टडीमध्ये घेतात, ज्याच्या थ्रू रिशू आणि राणी थायलंडला जाणार होते. म्हणजे त्यांचा थायलंडचा प्लॅन आता पूर्णपणे फेल झाला होता. आता पोलीस सगळीकडे विचारपूस करता करता पूनमकडे येतात आणि रिशूचा फोटो दाखवून बोलतात की याला बघितलंय का. पूनम चहाचा बहाणा देऊन रिशूकडे जाऊन त्याला ब्लॅकमेल करते आणि बोलते की मी पोलिसांना तुझ्याबद्दल काहीच सांगणार नाही. आणि होतंही तसंच, ती पोलिसांना काहीच सांगत नाही. पण आता पूनमच्या लक्षात आलं असतं की रिशूचं काहीतरी मोठं सिक्रेट नक्कीच असणार आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन ती रिशूसोबतच्या सेक्शुअल डिझायर पूर्ण करणार होती. आता रिशू लपून छपून राणीला भेटतो आणि बोलतो की आता सगळं संपलंय. मोंटू काका खूप डेंजरस पर्सन आहे आणि ते आपल्याला सोडणार नाही. आता रिशू सरेंडर करायचं बोलतो, पण राणी यासाठी रेडी नसते. ती बोलते तिच्याकडे एक आयडिया आहे
की जर पोलिसांना तिने पटवून दिलं की ती मूव्ह ऑन झाली आणि दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात आहे, तर ते त्यांचा पिच्छा सोडतील. आता राणी अभिमन्यूला डायरेक्ट लग्नासाठी प्रपोज करते. तेव्हा अभिमन्यू बोलतो की आधी प्रेम होतं, मग लग्न. त्यावर राणी बोलते की दुसऱ्यांदा प्रेम करण्याची हिंमत नाही. काय माहीत लग्नानंतर प्रेम होईल किंवा होणारही नाही. तेव्हा अभिमन्यू बोलतो, तुम्ही तर एका झटक्यातच माझा प्रेमाचा संसार बनवला पण आणि मोडला पण. तर राणी बोलते, प्रेम असंच असतं, तुम्हाला बनवतो पण आणि संपवतो पण. राणीला प्रेम नव्हतं, पण अभिमन्यूला तर प्रेम होतं. लग्नाच्या प्रस्तावाला तो कसा नकार देणार होता? त्याला वाटतं की पुढं चालून राणीला पण त्याच्यावर प्रेम होईल आणि याच रिझनमुळं तो लग्नाला हो बोलतो. राणी आणि रिशू शायरीच्या कोडवर्डमध्ये भेटण्याचं ठिकाण डिसाईड करायचे. रिशू राणीला बोलतो की असं करू नकोस, मला हा प्लॅन योग्य वाटत नाही. तुला काय वाटतं, जितकं आपण आयुष्यात चुकीच्या मार्गावर जातोय तर आपण प्रेमात बरोबर मार्गावर असू का? राणी बोलते, 3 दिवसांनी माझं लग्न आहे, लग्नाला ये. काका आणि किशोरला पण खात्री असते की रिशू लग्नाला नक्की येईल. ते त्याच्याच वेटमध्ये असतात की केव्हा तो येईल आणि केव्हा ते त्याला अरेस्ट करतील. पण रिशू येतो बँडवाला बनून आणि राणीला त्याचा चेहरा दाखवून परत जातो आणि पोलिसांना जराही भनक लागत नाही. अभिमन्यू आणि राणीचं लग्न होतं आणि अभिमन्यूला फर्स्ट नाईटची आशा असते, पण राणी मूडमध्ये नसते. ती त्याला दारू प्यायचं सांगते. अभिमन्यूला राणीचा थोडा बहुत पास्ट माहिती असतो की रिशू नावाच्या मुलावर तिचं खूप प्रेम होतं, पण आता तो या जगात नाही. ड्रिंक करता करता तो स्वतःविषयी सांगतो की 7 वर्षाचा असताना त्याचे पॅरेंट्स वारलेत. मग फॅमिलीमध्ये काका काकू आणि त्यांची 2 मुलंच होती. 20 वर्षाचा असताना त्यांची पण डेथ झाली. आता फॅमिलीच्या नावावर तो एकटाच होता. आयुष्य नीरस झालं होतं. स्वतःला संपवण्याचा पण त्याने प्रयत्न केला असतो, पण क्लिनिकवर जेव्हा त्याने राणीला बघितलं असतं तर एक जगण्याची आशा त्याला मिळाली असते. तो बोलतो, मला तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि आता मी तुमच्यासाठी काहीही करू शकतो. आता राणीला इतकं तर कळलं होतं की अभिमन्यूला तिच्याबद्दल फक्त फिजिकल अट्रॅक्शन नसून प्रेम आहे. मोंटू काकांना जवळपास बघून राणी अभिमन्यूशी क्लोज होण्याची ॲक्टिंग करायची की त्यांना खात्री पटावी की राणीने आता मूव्ह ऑन केलं आहे. रिशू राणीला कधी पिझ्झा डिलिव्हरी बॉय तर कधी काय आणि कधी काय म्हणून भेटायचा. त्यांच्यात कन्व्हर्सेशन जरी होत नसलं तरी 1-2 मिनिटांसाठी ते एकमेकांना बघून समाधान मानायचे. तर दुसरीकडे पूनम रिशूच्या मागेच लागलेली असते. ती रिशूला किस करताना राणीने तिला बघितलं असतं. हे बघून राणी चिडते. तेव्हा रिशू पूनमच्या स्वभावाविषयी तिला सांगतो. तेव्हा राणी बोलते की आपल्या प्रेमाचा टायमिंग कधी ठीक होऊच शकत नाही. आता काही होऊ शकत नाही आपल्यात. तेव्हा रिशू बोलतो, लास्ट टाईम जेव्हा वाटलं होतं की आता काहीच होऊ शकणार नाही, तर तेव्हा मी हात कापला होता, पण तुझा हात सोडला नाही. यावेळेस जर स्वतःचं डोकंही कापावं लागलं तरी बेहत्तर, मी तेही करेल. गुन्हेगार तर बनलोच आहे तुझ्या प्रेमात. राणीचा मूड ऑफ असल्यामुळं ती खूप ड्रिंक करते आणि नशेत अभिमन्यूला, पूनम, रिशू हे सगळं बरडते. सकाळी जेव्हा राणी भानावर येते तेव्हा अभिमन्यू राणीला रिशूशी भेटायचं बोलतो. अभिमन्यू रिशूला भेटून बोलतो की तुम्ही दोघं इकडून निघून जा, मी मदत करेल तुम्हाला. तेव्हा रिशू अभिमन्यूला बोलतो की तुम्ही हे सगळं का करताय? तेव्हा अभिमन्यू बोलतो, आई वडील, भाऊ बहीण, लहानपण, तरुणपण काहीच वाचू शकलो नाही. कमीत कमी प्रेम तर वाचू शकेल. राणी जरी माझ्यासोबत नसली तरी ती जिथेही कुठे असेल तिथं ती हॅपी असेल, याचंच समाधान एक माझ्या मनात असेल. जर तिच्या मनात माझ्याविषयी थोडी जागा असेल तर ही आशा नेहमीच असेल की कधी जर तिचं तुमच्यापासून मन भरलं तर ती माझा विचार नक्कीच करेल. रिशूला हे ऐकून जेलस फील होतं. तो बोलतो की मन भरायला 3-4 जन्म तरी लागतीलच. अभिमन्यूचं क्लिनिक जिथं असतं तिथंच एक स्टोर रूम पण असतं आणि तिथं तो रिशूला ठेवतो. पूनमला त्या जागेविषयी माहिती पडतं आणि ती तिथे येते. तिला चूप ठेवण्यासाठी रिशू तिला किस करू लागतो आणि बोलतो की मला 1 महिन्याचा अवधी दे, मी येऊन परत तुझ्याशी याविषयी बोलतो. तर पूनम हे ऐकून खुश होते. पूनम गेल्यानंतर तिथं आणखी एक व्यक्ती येतो आणि तो रिशूला बघतो. थोड्या वेळाने तिथे अभिमन्यू टिफिन घेऊन येतो. तर गजऱ्याच्या सुगंधाने त्याला समजतं की तिथं कोणतरी मुलगी आली होती. रिशू पूनमविषयी सांगतो. अभिमन्यूला तिथं ओली माती दिसते. तर त्याला समजतं की पूनम व्यतिरिक्त पण तिथं दुसरं कोणतरी आलं होतं.
आणि मंडळी इथे मूवीचं एक रहस्य उलगडतं की अभिमन्यूनेच त्याच्या पूर्ण फॅमिलीला मारलं होतं. तिथं जो व्यक्ती आला होता त्याचं नाव लल्लन असतं आणि तो एक साप पकडणारा व्यक्ती असतो. त्याच्याकडूनच अभिमन्यूने विषारी साप घेतला होता. त्या सापाच्या चावल्यामुळं त्याचा पूर्ण परिवार मारला गेला होता. अभिमन्यूच्या काकाने अभिमन्यूच्या वडिलांचा व्यापार हडपला होता, म्हणून अभिमन्यूने बदला म्हणून काकाच्या पूर्ण फॅमिलीलाच मारलं असतं. लल्लन अभिमन्यूला ब्लॅकमेल करत होता आणि तो पैसे घेण्यासाठी अभिमन्यूकडे नेहमीच यायचा. आता रिशूला अभिमन्यूची सगळी हकीकत माहिती पडली होती की दिसायला जरी तो साधा सरळ दिसत असला तरी तो एक डेंजरस पर्सन आहे. म्हणून रिशू त्याच्यापासून लांब पडण्याचा प्रयत्न करतो, बट अभिमन्यू त्याला लॉक करून तिकडून पळून जातो. पण रिशू एनीहाऊ दरवाजा तोडून बाहेर येतो. अभिमन्यूकडे दिनेश पंडितांच्या खूप नॉवेल्स असतात, म्हणजे तो राणीपेक्षाही त्यांचा मोठा फॅन होता. राणीने कसोली का केहर वाचून नीलला मारलं, तर अभिमन्यूने कोब्रा का इंतकाम वाचून काकाच्या परिवाराला मारलं. तर तो त्या दोघांची हेल्प तर करत नव्हताच, तर स्वतःचा प्लॅन बनवून राणीला मिळवण्याचा आराखडा आखत होता. प्रेमात पुरता पागल झालेला अभिमन्यू कुठल्याही परिस्थितीत राणीला जिंकू बघत होता आणि जर राणी त्याची होऊ शकली नाही तर तिला तो दुसऱ्या कोणाची पण होऊ देणार नव्हता. राणी पोलीस स्टेशन पोहोचून बोलते, मला वाचवा, माझा पती माझा जीव घेईल. मुंडू काकांना राणी रिशू जिवंत असल्याचं सांगते आणि बोलते, जर तुम्ही रिशूला वाचवलं नाही तर अभिमन्यू त्याला मारून टाकेल. पोलीस अभिमन्यू आणि रिशूच्या शोधात असताना त्यांना 2 जळालेल्या डेड बॉडीज मिळतात. एक सुटकेस जो अभिमन्यूचा असतो आणि एक पूनमची छडी. तर त्या एव्हिडन्सवरून वाटतं की रिशू आणि राणीने अभिमन्यू आणि पूनमचा मर्डर केलाय, म्हणून पोलीस राणीला कस्टडीमध्ये घेतात. राणीला खूप मारलं जातं आणि सगळीकडे ही न्यूज स्प्रेड करतात की रिशूला या गोष्टीचा पत्ता लागावा आणि त्याने सरेंडर करावं राणीला वाचवण्यासाठी. रिशू एक व्हिडिओ बनवतो, त्यात बोलतो की ते लोक जर राणीला फ्री करतील तर तो सरेंडर करायला रेडी आहे आणि 3 दिवसांनी रात्री 8 वाजता रेल्वे ब्रिजवर यायचं बोलतो. पुराच्या पाण्याने जे मगर बाहेर आली होती त्या मगरांनी रेल्वे ब्रिज खालीच त्यांचा अड्डा बनवला असतो. पोलिसांना लक्षात येत नाही की रिशूने हीच प्लेस का निवडली. नदीच्या किनाऱ्यावर फॉरेस्ट गार्ड असतात. मुंटू काका त्यांना हटवतात की त्यावेळेस फक्त आणि फक्त पोलिसांचीच तैनाती तिथं असावी म्हणून. बस आता 3 दिवसानंतर रिशू ब्रिजवर येतो. राणीला त्याच्याकडे पाठवलं जातं आणि पोलीस त्यांना चोही बाजूने घेरतात. तेव्हा पोलिसांच्या टोळीमधून एक पोलीसवाला त्यांच्याकडे जाऊ लागतो, तर तो अभिमन्यूच असतो. तो इथं रिशूला मारण्यासाठी आला असतो. अभिमन्यूकडे गन असते जी राणीच्या हाती लागते. ती गोळी चालवते पण झटका सहन न करू शकल्यामुळं ब्रिजला लटकते, तर रिशू तिला वाचू बघतो. पण अभिमन्यू रिशूच्या मागे असतो आणि यातच तिघंही ब्रिजच्या खाली मगरी असलेल्या नदीत बुडतात. आता त्या तिघांनाही शोधण्याची मोहीम सुरू होते, तर तिथं त्यांना रिशूचा नकली हात मिळतो. तर त्यांना वाटतं की मगरांनी त्यांना खाल्लं असेल. मोंटू काका सिनियर ऑफिसरसोबत एक मीटिंग घेऊन बोलतात की आज जर ते तिघंही त्या नदीत बुडून मेले असतील तर याचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला झाला असेल तर त्या तिघांनाच, कारण त्यांनी जसे क्राईम केले त्या हिशोबाने त्यांना तर त्यांचं पूर्ण आयुष्य जेलमध्ये काढावं लागलं असतं. म्हणून हा जो गेम केला गेला आहे तो मुद्दामच केला गेला आहे की त्यांना जेलपासून वाचता यावं, म्हणून त्यांनी मृत्यूचा मार्ग निवडला. लल्लनला अभिमन्यूचं रहस्य तर पूनमला रिशूचं रहस्य माहिती असल्यामुळं दोघांनाही जीव गमवावा लागला. ज्या 2 डेड बॉडीज मिळाल्या त्यात एक लल्लनची आणि एक पूनमची होती. अभिमन्यू बायोलॉजीचा टॉपर असल्यामुळं त्याला हे सगळं कसं मॅनेज करायचं चांगलंच माहिती असतं. त्यानेच त्या दोघांचाही मर्डर केला होता. CCTV फुटेज चेक केल्यानंतर मोंटू काकांना माहिती पडतं की इव्हिनिंगला राणी आणि अभिमन्यू घरी आले आणि 15 मिनिटांनी रिशू पण तिकडे पोहोचला. त्या दिवशी नक्कीच या तिघांमध्ये काहीतरी खिचडी पकली होती असं काकांना वाटतं, कारण त्याच रात्री राणी पोलीस स्टेशन अबलानारी बनून आली. राणीनंतर अजून 2 व्यक्ती घराबाहेर पडल्या होत्या, जे होते अभिमन्यू आणि रिशू. आता थोडं थोडं तर काकांना प्लॅनिंग लक्षात आली होती, पण आता ते 2 कुठं आहेत आणि ते जिवंत आहेत की नाही हेही कळायला मार्ग नसतो. स्टोरी इथून 6 महिने पुढं जाते, जिथं राणीला आपण हिमाचल प्रदेशमध्ये बघतो. त्या दिवशी राणी आणि अभिमन्यू तर नदीबाहेर आले होते, पण रिशू येऊ शकला नसतो आणि तो मारला गेला. हेच दुःख राणीला होतं. ती नेहमीच दुःखातच बुडालेली असायची. आता राणी आणि अभिमन्यू एकत्रच राहायचे. राणी तिथं मुलांना शिकवायची,
तर एक दिवशी मुलांच्या नोटबुक्स चेक करत असताना तिला नोटबुकमध्ये एक नोट मिळते. तर दुसरीकडे मोंटू काकांना पोस्टद्वारे दिनेश पंडितांचं पुस्तक पाठवलं जातं. पुस्तक असतं मगरमच्छ का शिकंजा आणि सोबतच एक पत्र. त्या स्टोरीमध्ये जी गोष्ट आणि क्लायमॅक्स होता या लोकांनी तसंच केलं असतं. म्हणजे जसा प्रत्येक वेळी ते संकटातून वाचण्यासाठी दिनेश पंडितांच्या बुक्सची हेल्प घ्यायचे, यावेळेस पण त्यांनी तसंच केलं होतं. रिशूने जे 3 दिवस दिले होते सरेंडरसाठी, त्या दिवसाच्या 3 दिवस आधीपासूनच रिशू आणि अभिमन्यूने मगरांना मांसाचं लालच देऊन त्या एरियापासून लांब नेलं होतं. तो एरिया आता खाली झाला होता, पण हे सगळं लोकांना माहिती नव्हतं. ते जेव्हा नदीमध्ये उतरले तेव्हा त्यात मगरी नव्हत्याच. यामुळे ते तिकडून सुखरूप बाहेर पडू शकले. पण रिशू बाहेर येऊ शकला नाही. काकांना त्या पुस्तकात ॲड्रेस लिहून पाठवला गेला असतो, जिथं काकांना पोहोचायचं होतं. हे लेटर सेंड केलं होतं राणीने. तिने अभिमन्यूला पण त्याच जागी बोलावलं असतं. राणी एका खाईच्या टोकावर उभी असते. तिथं आता अभिमन्यू आणि काका येतात. त्या दिवशी जेव्हा राणी पोलीस स्टेशन गेली होती त्याआधीच रिशू त्या घरी आला होता. राणी आणि रिशू पण गुन्हेगार असतात आणि अभिमन्यू पण. आता तिघंही एकाच माळेचे मणी होते. अभिमन्यू दिनेश पंडितांची नॉवेल देऊन बोलतो की जर आपल्याला जगायचं असेल तर दुनियेसमोर मरावं लागेल. राणी मना करते. तेव्हा अभिमन्यू बोलतो की जे आपण करून चुकलोय त्याचं काय? कसूली का कहर, कोब्रा का इंतकाम. आपण तिघांनीही खूप आधी शहाणपण सोडलंय, पंडितजींचा साकेत बनून. रिशू बोलतो की पंडितजींचे बुक्स वाचून आम्ही जगण्याचा मार्ग निवडला, तर तू मारण्याचा. विचार भलेही वेगवेगळे असले तरी शेवटी सगळे कन्व्हिन्स होतात आणि मग अभिमन्यूच्याच प्लॅनिंग अकॉर्डिंग सगळं होतं, जे आपण आतापर्यंत बघितलं. रिशूला एक हात नसल्यामुळं पाण्यात पोहताना त्रास होत होता, म्हणून मग राणी अभिमन्यूला त्याची हेल्प करायला पाठवते. अभिमन्यूला तिथे एक मगर दिसतो आणि या संधीचा फायदा घेऊन तो राणीला मिळवण्याचा प्लॅन बनवतो. म्हणून मग रिशूचा नकली हात उखाडून तो फेकतो आणि रिशूला मगरीच्या हवाली करून तिकडून निघून जातो. म्हणजे रिशूला अभिमन्यूनेच मारलं होतं आणि हे सत्य राणीला माहिती पडलं असतं, म्हणून तिने काकांना अभिमन्यूला अरेस्ट करण्यासाठी बोलावलं असतं. राणी बोलते की तू मला कधीच जिंकू शकणार नाही आणि तुझी हीच शिक्षा आहे की मी तुला कधीच भेटणार नाही. एवढं बोलून ती खाईत उडी घेते. पोलीस अभिमन्यूला त्याच्या आतापर्यंतच्या सगळ्या गुन्ह्यासाठी अरेस्ट करतात. राणीची डेड बॉडी खूप शोधूनही मिळत नाही. तर अभिमन्यू समजतो की ही सगळी प्लॅनिंग आहे. रिशूला मगर खायला आला असता रिशूने त्याचा नकली हात त्याच्या तोंडात फोसून मगराचं तोंड फाडलं असतं, ज्यामुळे मगर मरण पावला आणि रिशू जिवंत बाहेर पडू शकला. नोटबुकमध्ये रिशूचाच मेसेज असतो की तो जिवंत आहे आणि त्याने अभिमन्यूचं सगळं सत्य त्यात सांगितलं असतं. यानंतर त्या दोघांनीच प्लॅनिंग बनवून अभिमन्यूला फसवलं होतं. खाईच्या खाली नदी असल्यामुळं राणी वाचली असते आणि आता रिशू आणि राणी एकत्र येतात. अभिमन्यू बोलतो की मीच यांना शिकवलं की जगायचं असेल तर दुनियेसमोर मरावं लागेल. माझंच बोलणं माझ्याच तोंडावर मारून गेलेत. तर काका बोलतात तुझं बोलणं नाही, तुझ्या वडिलांचं. मगरमच्छ का शिकंजा दिनेश पंडित. तेव्हा अभिमन्यू बोलतो की तुम्हाला कसं माहिती की दिनेश पंडित माझे वडील आहेत. आणि यानंतर आपण अभिमन्यूच्या फेसवर सायकोवाली स्माईल बघतो आणि इथे मूवीचा द एंड होतो. मंडळी, हे होतं फिर आई हसीन दिलरुबाचं एक्सप्लेनेशन. तुम्हाला हा मूवी आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.